नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे 18 मार्च 2025। आजच्या आज आपण काही चालू घडामोडी बघूया। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे 5G इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 कोण आयोजित करत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दूरसंचार विभाग। बघा, दुसरा प्रश्न विचारला आहे दिल्ली कॅपिटल्सच्या उपकर्णधारपदी कोणत्या खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फाफ डू प्लेसिस। पुढील प्रश्न बघा, चंद्रयान 5 मिशन कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जपान। बघा, पिलीभीत टायगर रिझर्व कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न बघूया, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला लिओपार्ड्स पारिनोइड्स कोणत्या प्रजातीचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जंगली मांजर। बघा, कवच प्रणाली अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चित होती, ही प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो RDSO म्हणजे संशोधन डिझाईन आणि मानक संघटना। पुढील प्रश्न बघूया, हिंदी प्रशांत क्षेत्रातील महामारी संबंधी तयारीसाठी आयोजित क्वाड कार्यशाळेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अनुप्रिया सिंग पटेल, ज्या कल्याण आणि कुटुंब मंत्री आहेत। पुढे बघा, राष्ट्रीय युवा संसद योजना NYPS वेब पोर्टलची अद्यतनित आवृत्ती कोणत्या नावाने ओळखली जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे NYPS 2.0। त्यानंतर बघा, 17 मार्च 2025 रोजी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींची भेट घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू। पुढील प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या प्रसिद्ध पॉडकास्टरसोबत संवाद साधला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लेक्स फ्रीडमन। बघा, अहमदाबादमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल कार्यक्रमाचे नेतृत्व कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर मनसुख मांडविया। पुढील प्रश्न बघूया, भारताने राष्ट्रीय स्मारक आणि पुरातत्व अभियान NMMA सुरू केले मुख्यतः? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बांधलेले वारसा स्थळे, पुरातत्वीय स्थळे आणि प्राचीन वस्तूंचे प्रणालीबद्ध दस्तऐवजीकरण व डिजिटलायझेशन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय स्मारक आणि पुरातत्व विभाग यांनी NMMA अभियान सुरू केलेले आहे। अशा पद्धतीने बघा मित्रांनो, आज आपण काही चालू घडामोडींचा अभ्यास केला। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।